वंचित बहुजन आघाडीची आज नागपूरच्या रविभवनमध्ये बैठका होतात आहे। काय त्याचं निमित्त आहे, बैठकीचा अजेंडा काय आहे बोलण्यासाठी सुजाता आंबेडकर आपल्याबरोबर आहेत। बैठका होत्या आहे, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठका आहेत का? हे बघा, आज दोन महत्त्वाच्या इकडे बैठका होत आहेत। सर्वात पहिली जी बैठक आहे ती वंचित बहुजन युवा आघाडीची बैठक आहे। तर वंचित बहुजन युवा आघाडी आता येत्या काळात वेगवेगळे प्रोग्राम्स आणि कार्यक्रम राबवणार आहे। तर त्याची प्लॅनिंगची, इम्प्लिमेंटेशनची, त्याच्याबद्दलची सर्वांची युवकांची चर्चा करून ते युवक आघाडीच्या माध्यमातून कसं राबवता येईल आणि त्याचा इम्पॅक्ट कसा करता येईल ह्याच्यावरती आज ही चर्चा होती। आणि दुसरी जी बैठक आहे ती सम्यक विद्यार्थी आंदोलनाची ही चर्चा आहे। आणि ही चर्चा ह्याच्यासाठी होती आहे की आज विद्यार्थ्यांसमोर खूप मोठे वेगळे प्रश्न उभे राहत आहेत। म्हणजे शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, खूप लोकांना स्कॉलरशिप्स मिळत नाहीत, शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होतं आहे, ज्याच्यामुळे शिक्षण हे खूप युवकांसाठी, तरुणांसाठी आणि खास करून वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे अनअफोर्डेबल आणि इनॲक्सेसेबल असं होतं आहे। आणि समाज कल्याण खात्याचं पण नागपूरमध्ये कळून येतं आहे की खूप गैरव्यवहार चालू आहेत, विद्यार्थ्यांना खूप चुकीची वागणूक मिळते आणि ह्या सर्वांबद्दल एक चर्चा करणं, समजून घेणं प्रश्न काय आहेत आणि त्याच्याबद्दल वंचित बहुजन आघाडी ठामपणे, ठोसपणे काय भूमिका घेऊन कशी विद्यार्थ्यांची मदत करू शकेल ह्याच्यासाठी ही बैठक चालू आहे। सगळे मुद्दे लोकसभेमध्ये मांडले जातील निवडणुकांमध्ये? हे बघा, वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो शिक्षणाबद्दल बोलतो, इकडच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतो। आणि 2019 पासून आम्ही ही मागणी घेऊन आलो आहे की KG to PG शिक्षण मोफत व्हावं आणि ती सरकारची जबाबदारी असावी। आणि आमचं म्हणणं आहे की जर ही पॉलिसी आली तर तुम्हाला महाराष्ट्रामधले अर्धे प्रश्न सुटताना दिसतील। तर हो, वंचित बहुजन आघाडी शिक्षणाबद्दल बोलणार आहे आणि बोलत राहील। 12-12चा फॉर्म्युला जो आहे लोकसभेच्या निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकरांनी दिला होता, ते पुढे सरकलाय का? हे बघा, 12-12चा फॉर्म्युला प्रकाश आंबेडकरांपेक्षा ह्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत दिला होता आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी, वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सगळ्यांसमोर मांडला होता। आणि त्याच्याबद्दल चर्चा होईल आणि लवकरच अशी एक सिच्युएशन येईल जेव्हा आता महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशा 4 पक्षांची एक बैठक व्हावी आणि त्याच्यामध्ये जे होईल ते आपल्या सर्वांसमोर येईलच। आज बैठक होती, त्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलवण्यात आलं होतं का दिल्लीला? नाही, अजूनही प्रकाश आंबेडकरांनी अजूनही प्रियदर्शी तेलंग जे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत आणि राज्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना 3 महिन्यापूर्वी एक पत्र लिहिलं होतं। त्याच्यावरती अजूनही काँग्रेसकडनं उत्तर आलेलं नाही आहे आणि ते का आलं नाही आहे ह्या आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो की हे मीडियाने काँग्रेसच्या नेत्यांना जरा विचारावं। तिकडनं असं बोललं जातं आहे की फक्त वंचितला 2 जागा दिल्या, तर 2 जागा तुम्ही समाधानी असाल का? तेव्हा जाल का त्यांच्यामध्ये युती करायला? हे बघा, तिकडनं आम्हाला डायरेक्ट काय कम्युनिकेशन आलं नाही। जे आलं आहे ते सूत्रांनी कुठनं तरी उडत मीडियाच्या कानात सांगितलं। ते सूत्र कोण आहेत, काय आहेत, ते काय बोलले त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही। पण जोपर्यंत एक सरळ सगळ्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत काही एक निष्कर्ष निघणं खूप अवघड आहे असं मला तरी वाटतं। तुम्ही म्हणता की काँग्रेसकडनं अजूनही बोलणी आली नाही, म्हणजे कुठनंही ते उत्तर आलेलं नाही आहे, तर मग होईल असं वाटतंय का तुम्हाला? कारण आता दिवस जवळ येत आहे, आचारसंहिता लागणार आहे, फरवरी महिन्याच्या एंडला लागेल असं बोललं जात आहे। त्याच्या आधी सगळं डिसिजन व्हायला पाहिजे? हो, त्याच्या आधीच डिसिजन व्हायला पाहिजे। पण आपल्याला माहिती आहे आपली जी ग्रँड ओल्ड पार्टी आहे त्याच्यामध्ये ब्युरोक्रॅटिक प्रोसेसेसमुळे गोष्टी किती हळू चालतात हे अख्ख्या जगाला कळून चुकलं आहे UPA 1 आणि UPA 2 काळामध्ये। आणि त्याच्यानंतर आपल्याला अजूनही जर दिसत असेल की 2014, 2019 आत्ताच्या झालेल्या 4 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल बघूनही काँग्रेस सुधारणार नसेल तर शोकांतिक आहे। मग काही ऑप्शन ठेवलं आहे का तुम्ही? वंचितने काय ऑप्शन ठेवलं आहे का? काँग्रेसकडनं अजूनही काही बोलणे आले तर ऑप्शन काय आहे मग? हे बघा, बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार हेच सांगितलं की आम्ही युती करायला तयार आहोत आणि भाजपला पराभव करायला सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरुद्ध लढलं पाहिजे। भारत देशाचं संविधान, भारताची लोकशाही वाचवायला आणि ह्या भारतामध्ये जे नवीन आधुनिक हिटलर आले त्यांना परत पाठवायला। पण जर युती झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी 48च्या 48 जागा लढेल असं पण बाळासाहेब आंबेडकर म्हणतात आणि आमची पूर्ण तयारी आहे। अजून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे तुम्ही की नाही? आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत कधीच नव्हतो। वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही बघितले असतील तर सटाण्याचा असेल, नागपूरची सभा असेल,
मुंबईमधला संविधान सभा महासभा असेल, महारॅली असेल, अकोल्यामधला धम्म मेळावा असेल, धुळ्यामधली सभा असेल, सांगली साताऱ्यामधल्या सभा असतील, ह्या सगळ्या सभा 1.5-2 लाखाच्या सभा झाल्यात. तर आम्ही वेट अँड वॉच नाही, आम्ही तर आमचं ताकद दाखवून दिली आहे महाराष्ट्राला आणि वंचित बहुजन आघाडीचं काम जोरदार चालू आहे. नक्कीच जर कोणताही इपला आला नाही तर बहुजन वंचित जे आहे ते 48च्या वंचित बहुजन आघाडी 48च्या 48 जागा ज्या आहे त्या लढण्याच्या तयारीत आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कल्पना नस्करसू, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.